राजपुत्र ठकसेन भाग 16. राजालाच शिपायांनी मारले. न्हाव्याची फजिती ऐकून ठकसेनाला पकडण्यासाठी कुणीच पुढे येईना. सर्वजण त्या चोराला घाबरू लागले. अखेर विक्रम राजाने तो स्वतःच विडा उचलला. राजाला मदत करण्यासाठी अनेक जण तयार झाले. नगराचा कडक बंदोबस्त झाला. आता सारी अवंती नगरी ठकसेनाची वाट पाहत होती. इतक्या बंदोबस्तातून ठकसेन सुटून जाणे शक्य नाही असे प्रत्येक जण म्हणत होता. माईनही आपल्या घरात राहणाऱ्या मुलाला हेच सांगत होती. तोही हो हो म्हणत होता. त्याच्या मनात मात्र निराळाच विचार चालू होता. राजाने विडा उचलला आहे तेव्हा त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मला पकडणे म्हणजे एखाद्या अबलेला एकांतवासात टाकून देणे नव्हे. ठकसेन स्वतःशीच पुटपुटत होता. रात्र झाली. राजा विक्रम स्वतः प्रत्येक रस्त्यावरून गस्त घालत होता. मध्यरात्र झाली. राजा ज्या बाजूला होता त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला कपड्याचे गाठोडे घेतलेला धोबी वेशीजवळ येऊन पहारेकऱ्यांशी बोलत होता. पहारेकऱ्याने त्याला हटकताच धोबी म्हणाला, हे पहा, खुद्द सरकार स्वारीचे हे कपडे आहेत. त्यांनी मला सकाळी कपडे आणून दे म्हणून बजावले आहे. मला कपडे धुवायला जाऊ द्या. अडवू नका. मी जर त्यांना वेळेवर कपडे देऊ शकलो नाही व ते रागावले तर मी तुमचे नाव सांगेन. महाराजांचा खास धोबी कुठे आहे? पहारेकऱ्याने विचारले. त्यांचाच मी भाचा आहे. हा पहा त्यांचा परवाना. त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांनी मला पाठवले आहे. ठकसेन जोरात म्हणाला. आता पहारेकऱ्यांचा नाईलाज झाला. त्यांनी मुकाट्याने वेशीचे दार उघडले. धोबी कपड्यांचा गड्डा घेऊन नदीवर निघून गेला. थोडा वेळ जाताच राजा विक्रम त्या वेशीपाशी आला व पहारेकऱ्यांना म्हणाला, काय म्हणते हाल हवाल? सब ठीक? सरकार, फक्त आपला खास धोबी आपण सकाळी कपडे मागितले आहेत म्हणून येथे आला होता. आम्ही त्याला वेशीचे दार उघडून नदीवर जाऊ दिले. पहारेकऱ्याने सांगितले. कोणता धोबी? मी कुणालाही कपडे दिले नाहीत आज. पहारेकरी, काहीतरी गडबड दिसते. मी स्वतः जाऊन बघून येतो. तुम्ही तिकडे येऊ नका, नाहीतर चोर पळून जाईल. राजाने आपला घोडा पहारेकऱ्याच्या ताब्यात दिला आणि तो धावतच नदीकाठी गेला. राजा येण्यापूर्वी ठकसेनाने आपला वेश बदलला होता व काही कपडे भिजलेले, काही साबणाचे असे पसरून ठेवले होते. राजा विडी ओढत बसलेल्या ठकसेनाजवळ आला आणि म्हणाला, काय रे, कपडे कोण धुत होते? एक धोबी धुत होता सरकार. मग तो कुठे आहे? इथेच कुठेतरी असावा. तुम्ही त्या बाजूला बघा, मी इकडे बघतो. तो माणूस राजाला म्हणाला. राजा दुसऱ्या बाजूला जाताच ठकसेनाने चुन्याचा रंग दिलेला भोपळा पुढे धाडकन पाण्यात टाकला. नदीच्या पाण्याबरोबर भोपळा पुढे जाऊ लागला. ठकसेन ओरडून म्हणाला, महाराज महाराज, त्या धोब्याने आपण आलात हे पाहून नदीत उडी टाकली. लवकर या. विक्रम राजा त्या माणसाजवळ येताच त्याने दुरूनच त्याला तो भोपळा दाखवला. तो पहा सरकार, तो पहा पोहत चालला आहे. मला पोहता येत नाही, नाहीतर मीच त्याच्या मागोमाग जाऊन त्याला पकडून आणले असते. पांढऱ्या रंगामुळे राजाला खरोखर कोणी माणूस पोहत आहे असे वाटले. ज्या अर्थी आपण असल्याचे पाहताच त्याने नदीत उडी टाकली त्या अर्थी तोच ठकसेन असावा. आता त्याला सोडता कामा नाही असे राजाला वाटले. लगेच राजाने आपले कपडे, कंदील, रत्नजडित काठी या सर्व वस्तू या माणसाजवळ दिल्या व म्हटले, मी येईपर्यंत या वस्तू सांभाळ. उद्या दरबारात तुला मोठे बक्षीस देईन. आपली कृपा असावी महाराज. ठकसेन म्हणाला. पण ते शब्द ऐकायला राजा होताच कुठे. त्याने नदीत उडी मारली होती त्या चोराला पकडण्यासाठी. तो जोर जोरात पोहत होता. इकडे ठकसेनाने राजाचे सर्व कपडे अंगावर चढवले व तो मोठ्या घाईघाईने वेशीपाशी आला. ठकसेन हा विक्रम राजाचाच पुत्र असल्याने दोघात कमालीचे साम्य होते. त्यामुळे तेथील पहारेकऱ्यांना हा राजा नसावा अशी शंका सुद्धा आली नाही. पहारेकऱ्यांना राजाने घोड्यावर बसता बसता हुकूम दिला, या बाजूला थोड्याच वेळात एक उघडाबोडका माणूस येईल. माझ्याच उंचीचा आहे तो. त्याच चोराला आपल्याला पकडायचे आहे. आला तर तुम्ही त्याला झोडपून काढा व रात्रभर येथेच कडक पहाऱ्यात ठेवा. त्याला कोरडे कपडेही देऊ नका. उद्या सकाळी त्याला दरबारात हजर करा. यात जरा जरी चूक झाली तर तुम्हाला क्षमा करणार नाही. राजाचा घोडा दौडत निघून गेला. इकडे राजा मात्र जीवापाड श्रम करीत त्या धोब्याच्या मागोमाग चालला होता. भोपळा वेडावाकडा वाहत होता आणि राजा चोराला पकडण्यासाठी ईर्षेने त्याच्या मागोमाग जात होता. अखेरीस मध्ये एक खडक आला व त्या खडकावर आपटून तो भोपळा फुटला. राजाला आपण फसलो, मूर्ख ठरलो हे समजले. खिन्न मनाने राजा नदीच्या बाहेर आला. पहिल्या जागेवर जाऊन पाहतो तर ज्या माणसाजवळ राजाने कपडे दिले होते तो माणूसही नाही व आपले कपडेही नाही. शेवटी नाईलाजाने राजा तसाच कुडकुडत वेशीजवळ आला आणि राजाच्या स्वप्नातही येणार नाही असा प्रकार घडला. राजा वेशीपाशी येताच सर्व पहारेकऱ्यांनी त्याला पकडले व यथेच्छ मारले. राजा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता, पण ऐकतो कोण? महाराजांचा हुकूम आठवत होता. हयगय केली तर क्षमा करणार नाही. राजाला त्यांनी मारलेच, शिवाय एका खांबाला तशा ओल्या कपड्यात बांधून ठेवले. उजाडल्यावर मात्र पहारेकऱ्यांना आपली चूक कळून आली. त्यांनी राजाला मोकळा केला. सर्वांनी त्याच्या पायांवर लोळण घेतले.
व रात्रीची सारी हकीकत सांगून राजाच्या वेशात आलेल्या चोराची कथा सांगून क्षमा मागितली। राजाने त्यांना क्षमा केली, कारण त्यात त्यांची काही चूक नव्हती। एक पहारेकरी मात्र हळूच म्हणाला, सरकार, तो चोर अगदी हुबेहूब आपल्यासारखाच दिसत होता। तुम्ही दोघे जर जवळ उभे राहिलात तर मी अजूनही गोंधळात पडेन। माझ्यासारखा दिसत होता? राजाने विचारले। होय सरकार, आपल्या पायाची शपथ, सारे पहारेकरी एकदम म्हणाले। नंतर राजाने ही हकीकत गुप्त ठेवण्याचा हुकूम दिला आणि राजा राजवाड्याकडे निघून गेला। आपल्या दोघात इतके साम्य कसे, हा विचार मात्र त्याच्या मनातून जात नव्हता। श्रोतहो, या गोष्टीचा पुढचा भाग तुम्हाला ऐकायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळावी यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच गोष्ट आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा।